राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत। संतोष देशमुख कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। काल मस्साजोग ग्रामस्थांच्या भेटीमध्ये पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणी करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड परळीमध्ये जाऊन महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। दरम्यान या संदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। आपण पाहूया। खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदा मस्साजोगमध्ये येत आहेत। खरं तर यापूर्वी सुद्धा सुप्रिया सुळे या देशमुख कुटुंबियांच्या संपर्कात होत्या, मात्र प्रत्यक्ष भेटी अंतर्गत आज काय नेमकी चर्चा होते या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। धनंजय, काय भेट असणार आहे? कारण ही सांत्वनपण जरी भेट असली तरी अनेक विषयावर चर्चा यात होणार आहे। कारण जसं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की कृष्णा आंधळेचं प्रकरण असेल, पोलीस अधिकारी असतील, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात असेल, या सगळ्या अनुषंगाने चर्चा होईल का? आपण नेमकी कुठल्या कुठल्या चर्चेची तयारी केली? नाही, आमचा प्रमुख हेतू आज आहे, आमचा माणूस आमच्यातून निघून गेला, आता तो कधी येणार नाही, त्याचे विचार इथं राहणार आहेत फक्त आयुष्यभर। त्या विचारावर आम्ही पुढे चालणार आहे। मागील 4-5 वर्षापासूनच्या आत्तापर्यंत जे भावाची हत्या झाली, थोडक्यात तुमच्या शब्दात जे ग्राउंड रिपोर्ट आहे या जिल्ह्याचा, या जिल्ह्यामध्ये काय काय झालं, कारण आमची घटना घडल्यापासून जे गोरगरीब लोक आहेत, जे पीडित लोक आहेत, जे कुठेही पोलीस स्टेशनच्या दारात जाऊ शकत नाहीत, ज्यांना काहीच माहीत नाही की म्हणजे काय करावं लागतंय, त्यांच्यावर अत्याचार होऊन त्यांनाच धमकवलं गेलेल्या अशा भरपूर घटना आहेत। आम्ही ही परिस्थिती पुढं कशा पद्धतीनं चांगली होईल त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत। शरद पवार स्वतः आले होते त्यावेळी वैभवच्या शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा इतर एकूण कौटुंबिक सगळ्या गरजाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली होती, तशी काही चर्चा यापूर्वी झाली होती? रोहितदादा पवार आले होते, त्या ते आले असताना त्यांनी सांत्वन केलं आणि जे हे आहे म्हणजे त्याच्यानंतर वैभवी आहे, वैभवीशी त्यांनी चर्चा केली की तुला जे शिक्षण घ्यायचं आहे, पुढचं जे तुझं चालू शिक्षण आहे त्या संदर्भात तू निश्चिंत राहा, तुला जिथं शिक्षण घ्यावं वाटतंय किंवा तुला काय आहे, तुझे हॉबीज काय आहे, तुला म्हणजे कसं ह्याच्यातून वेळ म्हणजे ह्या दुःखातून कसं थोडंसं तुला शिक्षणाकडे जास्त लक्ष देणं होईल आणि वडिलांची इच्छा कशी पूर्ण करता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली होती। पवार साहेब देखील 2 तास या मस्साजोगला आले होते। त्या दिवशी 13व्याचा कार्यक्रम होता, त्या दिवशी पवार साहेब इथं आले होते आणि आता सुप्रियाताई। मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी सुप्रिया सुळे येतील त्यावेळी काय बोलतील, त्यांना माहिती देण्यासाठी काही माहिती सुद्धा गोळा करायचं काम हे धनंजय देशमुख करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मस्साजोग। आणि आज सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर येत आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजचा दौरा महत्त्वाचा आहे? काय काय घडेल दौऱ्यादरम्यान? प्रज्ञा, आजचा दौरा महत्त्वाचा यासाठीच आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे हा मागच्या 65-70 दिवसापासून फरार आहे। पोलिसांनी आणखी त्याला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे आणि यासोबत देशमुख कुटुंबियांनी वेळोवेळी मागणी जी केलेली आहे की या आरोपींना पळून जाण्यासाठी अथवा पैशाच्या स्वरूपात, गाड्याच्या स्वरूपामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली होती त्यांच्यावर का कारवाई होत नाही आहे। खरं तर ही कारवाईची मागणी केवळ एकट्या धनंजय देशमुखांची नाही, तर ती मस्साजोगच्या समस्त नागरिकांची आहे की जे नागरिक काल रात्री या ठिकाणी या मांडवाखाली बसले होते, ज्यांनी या संदर्भात चर्चा केली आणि या संदर्भात सुद्धा सुप्रिया सुळेंना माहिती देण्यात येऊ शकते। कारण सहआरोपी करा असं केवळ सहकार्य करणारे नाहीत, तर यातले 3 पोलीस अधिकारी आहेत जे आरोपीसोबत यापूर्वी डिजिटल एव्हिडन्समध्ये अथवा व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही अशी मागणी नागरिकांची आणि हेच नागरिक आहेत। म्हणजे मुद्दाम मी त्या नागरिकांना बोलायचा प्रयत्न करतो प्रयत्न की काय नेमकं अधिकाऱ्यासंदर्भात तुमचं म्हणणं होतं की कुठले अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत आणि ते कसे दोषी आहेत? अधिकारी म्हणजे पहिली गोष्ट महाजन साहेब, जे पोलीस स्टेशनमधून 10 मिनिटात बाहेर निघाले की डायरेक्ट बॉडीज घेऊन आले। बरं, त्यांनी मोबाईल जर ट्रॅक केला असता तर ॲक्युरेट आरोपीपर्यंत गेले असते ना। जर आरोपीनं मोबाईल त्यांचा गाडीमध्ये टाकून वाशीमधून जर पळून गेले, मग तोपर्यंत त्यांनी काय केलं? आरोपीला सगळं पाठबळ त्यांचं आहे आणि आदल्या दिवशी जी मीटिंग त्यांनी जी झाली ते ऑफिसमध्ये हे ते, कारण त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये ते पहिल्यापासून आरोपीत, ते कृष्णा आंधळे 307 मध्ये 1.5 वर्ष झालं फरार आहे आणि तो त्यांच्यासोबत असतो। मग त्यांना नेमकं कायदा सुव्यवस्था कशी आहे? आज फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि जर ही गोष्ट जर इथं बीड जिल्ह्यामध्ये पहिली गोष्ट सगळा बिहार झालेला आहे, कारण पोलीस स्टेशन सगळं त्यांचं आहे
आमच्या सर्वसामान्य लोक पण ज्यावेळेस नागरिक रात्री भेटले होते काय काय मागणी करतील सुप्रिया? अन्नत्याग आंदोलन, अन्नत्यागाच्या नंतर नाही जर आमचं समाधान झालं तर पाणी त्याग सुद्धा असेल. पण समाधान म्हणजे नेमकं कोणत्या मागणीसाठी समाधान? कृष्णा आंधळे सहआरोपी पोलीस साहेब 107 सारखा गुन्हा असला तर 3 दिवस त्या माणसाचा फेस पाडतात, कड्या वाजवून त्याच्या गावात माणसं पाठवून. गंभीर गुन्हे आहेत हे. आणि ह्या गुन्ह्यात ह्यांना काय झालंय? हे जे सगळे सहकारी तर आम्हाला दिसतात ते आमच्या डोळ्या पुढे फिरतात. रोज पोलीस स्टेशन पुढे येत, इकडं तिकडं ज्यांना सहकार्य केलं, पैसा पुरवला, गाड्या पुरवल्या, ते माणसं आज बी इतकं अभय आहे त्यांना. आणि 107 वाला साधारण बघा त्याचा किती पिळ काढतात ती. मग ह्यांना काय व्हायलंय नेमकं? कोण आहेत हे? बाप आहेत का? गंभीर गुन्ह्यातले आरोपी तर तात्काळ अटक करा, राहिलेला आरोपी सहआरोपी. मी धनंजय देशमुख यांच्याकडे सुद्धा जातोय. धनंजय, 3 प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बोललं जातं की जे पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी, त्यातले कोणते कोणते अधिकारी आहेत आणि त्यांनी काय कृत्य केलं? आता त्यांनी ज्यावेळेस न्यायालयीन समिती स्थापन झालेली आहे, त्यांचं कामकाज चालू आहे, त्यांना ते नावं गेलेले आहे. आता आम्ही नावं घेत बसलो तर ह्याच्यामध्ये खूप मोठं जाळ आहे. कुणाकुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाकुणाचं जे सुटलंय त्याला वाटतंय आपण सुटलो, ज्याचं घेतलंय त्याला वाटतंय की हे कसं काय सुटला. त्याच्यामुळे आम्ही नाव कुणाचं घेणार नाहीत. ज्या आमच्या प्रकरणातील घटना घडलेली आहे त्या घडलेल्या प्रकरणामध्ये काय झालं एवढंच आम्ही प्रामुख्यानं सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करू की तिथं 28 मेला जर त्या लोकांना शिक्षा झाली असती जे पहिल्यांदा आवादा कंपनीकडे आले, त्यांचं काहीही केलेलं नाही, त्यांना कुठलीही शिक्षा दिली नाही, किंवा त्याच्यामध्ये एक आरोपी आहे त्याच्या खाली इतर एक आरोपी आहे, त्या आरोपीला थांग पत्ता नाही, त्या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आत्तापर्यंत उपस्थित केलं नाही. घडलेला घटनाक्रम तिथं आहे. हे सगळं पोलीस स्टेशन जे आहे ज्याच्या अंडर चालतंय, जे जिम्मेदार अधिकारी आहेत त्यांना हा विचारायचा प्रश्न आहे. त्यांनी जे हलगर्जीपणा केलेला आहे त्याच्यामुळे कित्येक अपहरण, खंडणी आणि गुन्हे आणि खून हे यातून झालेले आहेत. आणि याचं सगळं प्रशासन आणि हे पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. एवढंच आम्ही आमच्या प्रकरणात बोलणार आहोत. आपण बघतोय की धनंजय देशमुख सांगतायत, नागरिकांनी सुद्धा ते सांगितलं की जे दोषी पोलीस अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. प्रज्ञा, आणि त्याच पार्श्वभूमीवरती या मागण्यांच्या निमित्तानं सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचा आजचा दौरा महत्त्वाचा आहे. गोविंद, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.